बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. कायचा जल्लोष साऱ्या गावाचा? भाऊला डायरेक्ट मुकादामानी कंटेनरवर बसलो होता, केक कापायला लावला होता आणि मुकादामाला त्याच्यामुळे नंतर टोळीने डायरेक्ट उचलू आपटीला होता. आता किस्सा लय भान झाला, तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघून जा नाही का. सकाळ सकाळ आवरून बिवरून साईटवरती निघलो होता नाही का, आणि साईटवर निघलो होता ना आमचा धरोगा जात तिथून समोर चालला आणि जाता जाता 2 बोट करीत होता. येता आईचा धरोगा म्हणलं. साईटवर गेलो, गावातल्या गाडा बिडा टाकून घेतला नाही का, मऊ मध्ये मटेरियल भरून घेतलं, डायरेक्ट गुंडेगावच्या साईटवर गेलो. आज मग धुराडी का ते काय म्हणतात ना, होळी बिळी कलर खेळायचं असतं तसं होतं नाही का. आज आता त्या दिवशीचा ब्लॉग आहे, पण काय आता आयुष्यात येणार लोकांनी इतके रंग बदललेत ना, त्याच्यामुळे ना आता रंग खेळायची सुद्धा इच्छा नाही राहिली नाही का. आपण आपल्या कामातच व्यस्त असतो. या त्यालाच आपला रंग आहे, शिमिटातच आपली सगळी जिंदगी दंग आहे. नादच नाही करायचा. कसा आहे डायलॉग मग? त्यालाच आपला रंग आहे, शिमिटात आपली जिंदगी दंग आहे. आठवणी तुझ्या शिमिटात लावा ताकद नाही का. असा कॉलम बिलम ठोकून घेतलं नाही का. असा कॉलम ठोकला ना तुमची भरता भरता फाटून हातात येईन, पण कॉलम फाटणार नाही. आता कॉलम फाकत असते त्याची साईटवर जाणाऱ्यांना माहित असं. आपलं 1.5 कोटीचा हत्यार बाहेर काढलं डायरेक्ट, आणि त्याचं सिनेमॅटिक घेत होतो. नशिबाने 7 नाही दिली नाही, आज डायरेक्ट 14 टायरचा सिनेमॅटिक आला असतं तुमच्या पैसे नाही का. खरं तर स्वतः कामायला लागलो ना तेव्हा कळालं बरं का, वडील आहे ना सणासुदीला पण कामाला जायचे नाही का. कारण की जेव्हा स्वतः कमवतो ना तेव्हा कळा तर कसे ते जिरात या उन्हात नाही का. भाऊ लय तापलेली आहेत भाऊ. स्वतः कमायला लागलो ना तेव्हा अचानक आहे ना काही स्वप्न आहे ना सोडून द्यायला शिकलो नाही का. कारण की ना जेव्हा कमी दोन स्वतः तेव्हा कळत. मनालीची बुट्ट बिट्ट घातली बरं का एकदा ना. आता कोणता डायलॉग होता ना, मनालीची बुट्ट घातली खोरं हातात घेतली, ते तुम्ही मला आज कमेंट मध्ये सांगा, नाही तर उद्या कॉलम भरायचे मी तुम्हाला सांगा नाही का. मनालीचे बुट्ट बिट्ट टाकून आता काय तुम्ही हे खेळा. आता कलर बिलर आमचा कलर कसा आहे नात करते काय. हॅलो ठेकेदार 2 काला 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 जोरात. शून्यातून वर आलेली कंपनी आहे. गरिबी आली म्हणून लाजलो नाही, श्रीमंती आली म्हणून माजलो नाही. विचारायला चाललो म्हणून आज जे काही चांगले दिवस आहेत ना ते पाहिले भेटले नाही का. मुकादमाची टोळी ना संध्याकाळी पंपवर आलते नाही का बड्डे करायला. आता इमामपुरातले पोरं पंपात म्हणले, विषय पंपात होणारच नाही का. आणि मुकादम तेवढ्यात म्हणला नाही, केक जर कापायचा असला ना कंटेनरच्या टेलरवर केक कापवला नाही तर केक फेकून दे नाही का. मग टोळीने जसं मुकादम उचलेला डायरेक्ट आपटायला चालू केला. नादच नाही का. टोळी कोणाचं ऐकत नसतील, मुकादमाचं काय ऐका. मुकादमाला टोळी जिंदगीचं ऐकू नाही शकत. टोळीने मुकादम उचलू आपटीला. नंतर बड्डेचा केक कापायला लागले नाही का, तरी मुकादमाच्या अंगातले किडे काही कमीच व्हायना, तरी मुकादम वळवळच करायचा. म्हणलं मुकादमाला एकदा कंटेनरवरून खाली फेका रे, मग मुकादमाचा जर जिरा नाही का. मग आधी शेटचा बड्डे केला नाही का. आता